त्रिविध कर्म. हा सिलेबसमधला नेक्स्ट पॉईंट आहे आपला. आयुर्वेदामध्ये त्रिविध कर्म ही सुश्रुतसंहिता सूत्रस्थानामध्ये सुरुवातीलाच वर्णन केलेलं आहे. आणि ह्या अध्यायाचे नाव आहे अग्रोपहरणीय अध्याय. तर पेपरमध्ये प्रश्न येत असताना अग्रोपहरणीय अध्यायाचे वर्णन करा किंवा अग्रोपहरणीय कर्म असं सांगतात. मग अग्रोपहरणीय कर्म म्हणजे त्रिविध कर्म असं आपण त्या ठिकाणी गृहीत धरायला पाहिजे. आणि सुश्रुतसंहिता सूत्रस्थानमधल्या 5व्या अध्यायामध्ये हे वर्णन केलेलं आहे. तर हे अग्रोपहरणीय अध्याय हे नाव नेहमी लक्षात ठेवायचं. अग्रोपहरणीय अध्याय त्रिविध कर्म. सुश्रुतसंहिता सूत्रस्थानामध्ये 5व्या अध्यायात केलेला आहे. चरकसंहिता चिकित्सा स्थानामध्ये 25व्या अध्यायात केलेला आहे. हारांचंद्र टीकापाणीमध्ये केलेला आहे. विविध कर्मामध्ये 3 कर्माचा अर्थकर्म केलेला आहे. पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म. ह्या 3 कर्माचा अंतर्भाव आहे, म्हणून याला त्रिविध कर्म असे म्हणतात. त्रिविध कर्म पूर्वकर्म, प्रधान कर्म, पश्चात कर्म इति. सुश्रुतसंहिता सूत्रस्थान 5वा अध्याय 3रा श्लोक. कर्मणं अग्रे उपहरण येषां यंत्रशस्त्रादीनां तानि अग्रोपनानि तानि अधिकृत्यं कृतो अध्याय अग्रोपनीयतः इति चक्रः. शल्यशास्त्रामध्ये शस्त्रकर्म हे प्रधान कर्म असल्यामुळे त्यासाठी लागणारी पूर्वसामग्री व प्रधान कर्म पश्चात करावे लागणारे कर्म अशा प्रकारे 3 गोष्टींचा याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे किंवा विचार केलेला आहे. म्हणून पूर्वकर्म, प्रधान कर्म व पश्चात कर्म असे वर्णन करण्यात आलेले आहे. पूर्वकर्मामध्ये लंघनादी विरेकांत पूर्वकर्म वर्णश्च. आता हे पूर्वकर्म करत असताना सुश्रुतांनी आधीच सांगितलेलं आहे की सगळ्यात जास्त सुश्रुत कालामध्ये सगळ्यात जास्त व्रणाची चिकित्सा करावी लागेल. कारण काय होतं की शल्यतंत्राच्या वासाची मुळात कारणेच होती. पहिले काल पाहिलं आपण की संधानाशाचा अभाव, दुसरं स्टरलायझेशनचा अभाव, तिसरं होणारे व्याधी, सगळ्यात जास्त लागणे, ऊन फॉर्मेशन होणे किंवा फ्रॅक्चर, ह्या 2 गोष्टी जास्त केल्या जातात. वुंड्स आणि फ्रॅक्चर या 2 गोष्टीची चिकित्सा जास्तीत जास्त केलेली. त्याच्यामुळेच आपल्याला सुश्रुतसंहितेमध्ये ह्या 2 अध्यायाचे किंवा 2 व्याधींचे सगळ्यात जास्त वर्णन केलेलं, रीतसर वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्याचमुळे सुश्रुतसंहितेचे वैशिष्ट्य म्हणत असताना ह्या 2 व्याधीचे वैशिष्ट्य सुश्रुतसंहितेचे वैशिष्ट्य होते. व्रणाची सर्वात जास्त षष्ठी उपक्रम चिकित्सा सुश्रुतांनी सांगितलेली आहे. तर हे याच्यामध्ये आपल्याला हे म्हणता येईल की त्या काळी सगळ्यात जास्त चिकित्सा व्रणाची केली जात होती. व्रण लवकर भरून येत नव्हता, म्हणून प्रत्येक ठिकाणी व्रण शब्द आलेला आहे. पण आपण हा व्रण शब्द गृहीत धरत असताना त्याच्याशी संबंधित चिकित्सा ज्या आपल्याला लागू होतात त्याचा विचार करणे आवश्यक आहे. षष्ठी उपक्रमामध्ये जे पूर्व एकादश क्रम सांगितलेले आहे त्या उपक्रमांचा अंतर्भाव पूर्वकर्मामध्ये केलेला आहे. लंघनादी विवेकांत पूर्वकर्म व्रणाच्या एकादश उपक्रम जे सांगितलेले आहेत पहिले षष्ठी उपक्रमामध्ये ते पूर्वकर्मामध्ये सांगितले. अर्थात रुग्णाची तयारी यामध्ये अंतर्भूत आहे. हारांचंद्रांनी म्हटलेलं आहे पाटनम रोपणम यच्च प्रधानम कर्मम तत स्मृतम. प्रधान कर्मामध्ये मुख्यतः जे अष्टविध शस्त्रकर्म सांगितलेले आहेत, बल सांगितलेले आहे, आणि पश्चात कर्मामध्ये जे सांगितलेले आहे, आता हे हारांचंद्रांनी सांगितले पण सुश्रुतांनी अष्टविध शस्त्रकर्म सांगितले. पाटनम रोपणम यच्च प्रधान कर्म तथा स्मृतम हे हारांचंद्रांनी म्हटलेलं आहे, परंतु सुश्रुतांनी अष्टविध शस्त्रकर्म. हारांचंद्रांनी सांगितल्या बल वर्ण अग्निकार्यंतु पश्चात कर्म समादिशेत प्रधान कर्म फल अनुवृत्ती कर्मम पश्चात कर्म. पश्चात कर्मामध्ये शस्त्रकर्मामध्ये रुग्णामध्ये झालेली बल व वर्णहानी व अग्नीवर झालेला परिणाम तो दूर करण्यासाठी करण्यात येणारे कर्म म्हणजे पश्चात कर्म. हारांचंद्रांनी म्हटलेले आहे प्रधान कर्मानुसार रुग्णाचे बलाबल इत्यादीचा विचार करता त्यावर केलेली चिकित्सा म्हणजे पश्चात कर्म. पूर्वकर्म सुश्रुतांनुसार पूर्वकर्म अष्टविध शस्त्रकर्म करणाऱ्या वैद्याने प्रथम लागणारी सामुग्री एकत्रित केली पाहिजे. सामग्री म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट लागतात, जे कर्मासाठी
आपल्याला द्रव्य लागतात त्या सगळ्याची तयारी कर्म म्हणजे पूर्ण. अतो अन्यम तम कर्म चिकित्सता वैद्येने पूर्व एवं उपकल्पम इत वाणी. यंत्र शस्त्र क्षार अग्नि शलाका शृंग शलाका अलाभू जांबू ओष्टो पिचू क्रोत सूत्र पत्र पट्टम मधु घृत वसा पयः तेल तर्पण कषाय लेपन कल्क व्यंजनशः उष्णोदक कटहाटिनी परिकर्मिनिश्च स्निग्धा स्थिरा बलवंता. सामग्रीमध्ये सगळे सांगितले आहे. यंत्र शस्त्र क्षार अग्नी शलाका शृंग जलोका अलाबू जांबोष्ट पिचू क्रोत सूत्र पट्ट मधु हे सगळे द्रव्य सांगितलेले. आता हे द्रव्य जे आहे हे द्रव्य यंत्रशस्त्र तर सांगितलेलेच आहे, अणुशस्त्रही सांगितलेलं आहे, अणुयंत्रही सांगितलेलं आहे, उपयंत्रही सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे पंखा थंड व गरम पाणी कढईप्रमाणे लोहनिर्मित पात्र आणि सगळ्यात शेवटी सांगितलं आहे स्निग्ध स्थिर बलवंत. परिकर्मणा म्हणजे परिचारक हा स्निग्ध म्हणजे मनाने प्रेमळ असलेला, स्थिर नाही तर आपल्या जयश्रीसारखा असला भांडण केलं पेशंटची तो स्निग्ध नाही. स्थिर म्हणजे आता काय मानसिक स्थिती त्याची मानसिक स्थिती पण स्थिर असायला पाहिजे आणि पेशंटला धरायचं असेल उचलायचं असेल तर तो बलवान सुद्धा पाहिजे. अशा प्रकारे शस्त्रकर्मापूर्वी शस्त्र व इतर सामग्री पूर्वतयारी सांगितलेली. ह्यानंतर रुग्णाची तयारी. पहिले शस्त्रकर्माच्या दृष्टीने केलेली तयारी, त्याच्यानंतर रुग्णाची तयारी म्हणजे ऑपरेटिव्ह प्रोसिजर साठी लागणारी ओटीची तयारी. या ठिकाणी आपल्याला घ्यायचं असतं ऑपरेशन थिएटरची तयारी आणि पेशंट्स प्रिपरेशन. तथा प्रशस्तेषु तिथीकरण मुहूर्त नक्षत्रेषु दद्य अक्षतान्न पान रत्नै अग्निः विप्रान विसर्जस्य इत्वा कृतबली मंगल स्वस्ति वाचनं लघु भुक्त्वं अन्तः प्राग्मुख आतुर उपवेश्य यंत्रयित्वा प्रत्यंगमुखो वैद्य मर्मशिरा स्नायुसंधि धमनी परिहरणम अनुलोमम शस्त्र निद्यात पूय दर्शनात सकृत अपहरेत शस्त्रम आशुच महतसु अपि पाकेषु द्वयंगुल अंतर वा शस्त्रपदमुक्ता. ह्या श्लोकाचा अर्थ आहे तथ प्रशस्तेषु तिथीकरण श्रेष्ठ तिथी करण मुहूर्त नक्षत्र पाहून दधी अक्षता दही तांदूळ अन्न रत्नादीद्वारे अग्नी ब्राह्मण व वैद्याचे पूजन करून बली मंगल स्वस्ती वाचन केलेले व हलका आहार घेतलेल्या रुग्णाला पूर्वाभिमुख बसून व त्याचे हातपाय इत्यादी अंग नियंत्रित करून म्हणजे शस्त्रकर्माच्या वेळेस ते रुग्णाची हालचाल झाली पाहिजे नाही म्हणून हातपाय हालणार नाही अशी रुग्णाची अवस्था करावी. आता पूर्व दिशेला का तोंड करावे? पूर्वेकडून सूर्योदय होतो, त्या सूर्योदयाची किरणे आता तिथी आणि हे सांगितलेलं आहे आणि कर्म हे सकाळीच करायला सांगितलं. तर पूर्वेकडून जे सूर्यकिरणे येतात ती सूर्यकिरणे आपल्याला ऑपरेटिव्ह प्रोसिजरमध्ये जास्तीत जास्त लाईट मिळावा हा त्या मागचा उद्देश. रुग्णाचं तोंड पूर्वेकडे आणि वैद्याचं तोंड पश्चिमेकडे म्हणजे पश्चिमेकडे असलेलं तर पूर्वेकडे जो लाईट येत आहे तो पश्चिमेकडून रुग्णाला वैद्याला जास्त व्हिज्युलाइज ऑपरेटिव्ह फील्ड मिळेल म्हणून तसं सांगितलेलं आहे. रुग्णाला ॲनास्थेशिया न दिल्यामुळे रुग्ण स्थिर असलेला असायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. अशा प्रकारे रुग्णाची व वैद्याची पूर्वतयारी असावी. ह्यामध्ये शस्त्रकर्मपूर्व भोजन कर्म पुढील व्याधीमध्ये करू नये असे सांगितलेले आहे. का असे सांगितलेले आहे? आता इकडे तर सांगितलेलं आहे की लघु भुक्त्वम अंतम लघु आहार घेतलेला रुग्ण तयार ठेवावा आणि ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे नंतर दुसरा श्लोक सांगितलेला आहे की ह्यामध्ये शस्त्रकर्मापूर्व भोजन कर्म वर्ज पुढील व्याधींमध्ये सांगितलेले आहे. मूढगर्भ उदर
अर्श अश्मरी भगंधर मुखरोगेषु अभुक्तव तहा कर्म कुर्वित. तर दोन्ही सांगितलेलं आहे. इतर ठिकाणी तुम्हाला ह्या व्यतिरिक्त जर सर्जरी करायची आहे म्हणजे त्या कदाचित मायनर सर्जरी, त्याच्यामध्ये रुग्णाला जास्त हे दिसणार नाही म्हणून, म्हणजे ओमेटिंग किंवा मोशन्स पास होणार नाही म्हणून त्यांना लघु आहार घ्यायला सांगितलं. पण मूढगर्भ उदर अर्श अश्मरी भगंधर या अध्यायामध्ये त्याचं शस्त्रकर्म सांगितलेलं आहे. म्हणजे आज आपण बॉईल प्रिपरेशन आणि NBM ठेवतो पेशंटला, ही कल्पना सुश्रुतकालीन होती. म्हणून मूढगर्भ म्हणजे उदरपाटन, ऑल टाईप्स ऑफ लॅप्रोटॉमी, उदर शस्त्रकर्म. अर्श अश्मरीचं शस्त्रकर्म त्या काळी पेरिनियल अप्रोचमधून होत होतं, ॲब्डॉमिनल अप्रोचमधून होत होतं, पेरिनियममधून करत होतं. आणि मुखरोगामध्ये मुखरोगाचं ऑपरेटिव्ह प्रोसिजर करत असताना पेशंटला ओमेटिंग झालं तर ॲस्पिरेशन होऊ शकते, त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. म्हणून कदाचित अभुक्तवत हे सांगितलेलं आहे. म्हणजे आता तुमचा जो एक कन्सेप्ट आहे किंवा आयुर्वेदात तर NBM सांगितलेलं नाही, पण क्लिअर कट या ठिकाणी आपल्याला हा अर्थ घ्यायचा आहे. त्याचं इंटरप्रिटेशन हे करायचं आहे की NBM हा कन्सेप्टसुद्धा सांगितलेला आहे. आणि सोबतच बॉईल प्रिपरेशन बस्तीचा हा उपयोग होता. तिथं पूर्वकर्मामध्ये रुग्णाची तयारी, स्नेहन, स्वेदन हे जे 11 कर्म सांगितलेले आहे त्याच्यात बस्तीचं वर्णन आलेलंच आहे. प्रधान कर्मामध्ये सुश्रुतांनी 8 कर्म सांगितलेले आहेत, त्यालाच अष्टविध शस्त्रकर्म म्हटलेलं आहे. तच्च शस्त्रकर्म अष्टविधम तद्यता छेद्यम भेद्यम लेख्यम वेद्यम एष्यम आहार्यम विस्त्राव्यम शिव्यम इति. शस्त्रकर्म 8 प्रकारचे सांगितलेले आहेत. छेदन, भेदन, लेखन, वेधन, एशन, आहारन, विस्त्रावन व सीवन. ह्या सिक्वेन्सनी हे शस्त्रकर्म पाठ करायला पाहिजे. चरकांनी एशन व आहारन ह्या कर्मामध्ये शस्त्राचा वापर न करता केवळ यंत्राचाच वापर केलेला असल्यामुळे याला यंत्रकर्म मानलेले आहे. त्यामुळे चरकांनी 6 प्रकार मानलेले आहे शस्त्रकर्माचे. पाटन, वेदन चैव छेदनम लेखनम तथा प्रच्छनम सीवनम चैव षडविधम शस्त्रकर्म तथा. हा चरक चिकित्सास्थान 25व्या अध्यायामध्ये हे सांगितलेले आहे. पाटन म्हणजे भेदन, टोकदार शस्त्राने वेधन करणे, छेदन म्हणजे कापून काढणे, लेखन म्हणजे खरवडणे, प्रच्छन व सीवन हे षडविध कर्म सांगितलेले. आता आपण चरकाचं पाहिलं, सुश्रुताचं पाहिलं. वाग्भटांनी 8 शस्त्रकर्मामध्ये अधिक 5 शस्त्रकर्म सांगून एकूण 13 प्रकार सांगितले. त्या 8 प्रकारामध्ये उत्पाटन, कुंटन, मंथन, ग्रहण, दहन असे प्रकार सांगितले. अशा प्रकारे शस्त्रकर्म मानून त्या व्याधीनुसार योग्य ते शस्त्रकर्म नियोजित करून प्रधान कर्म सांगितलेले आहे. आता दहन का बरं घेतलं असलं पाहिजे, सुश्रुतांनी का बरं नाही घेतलं आहे दहन. आता हे इंटरप्रिटेशन करायचं म्हटलं त्याच्यावर खूप आपण चर्चा करू शकतो. आता सुश्रुतांनी अष्टकर्मामध्ये दहन नाही सांगितलं, पण सुश्रुतांनी सांगताना रक्तसंबंधाचे उपाय करत असताना दहन, स्कंदन, पांचन सांगितले. म्हणजे दहन त्यांनी ऑपरेटिव्ह प्रोसेस सुरू असताना दहन कर्म सांगितलेलं म्हणून त्यांनी केलेलं नाही. तसंच सुश्रुतांनी अस्थिभग्नाची चिकित्सा सांगितलेली आहे. त्याच्यात मंथन, ग्रहण त्याच्यात सांगितलेलं रिडक्शन कसं करावं, त्याला म्हणजे फ्रॅक्चर जे झालेलं आहे त्याचं रिडक्शन कसं, अंक्षेप, पीडन, व्यूहन हे सगळे कर्म त्याच्यामध्ये सांगितले. म्हणून त्यांनी अंतर्भाव निश्चित केलेला. पण वाग्भटांना हे माहीत होतं म्हणून वाग्भटांनी येतं. आणि चरक तर सरळ सरळ चिकित्सा करणारे होते म्हणून त्यांनी ठळक जे कर्म सांगितलेले आहे तेवढ्याच कर्माचा फक्त अंतर्भाव केलेला आहे. म्हणून आपण सुश्रुतोक्त जे कर्म सांगितलेले आहे ते योग्य समजू किंवा ते आपल्याला काय म्हणता येईल त्याला प्रमाण मानून त्याचा अष्टविध शस्त्रकर्म म्हणून मान्यता केलेली. आता सुश्रुतांनी सर्वप्रथम विद्रधीमध्ये कशा प्रकारे छेद घ्यावा याचं वर्णन केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण सगळ्या सुश्रुत संहितेतला सार घेतलेला आहे. ज्या ठिकाणी इन्सिजन, ज्या ठिकाणी प्रोसिजर्स केलेले आहेत तर सगळ्यात पहिले अष्टविध शस्त्रकर्मामध्ये छेदन सांगितलेलं आहे. म्हणजे छेद घ्यायचा आहे तुम्हाला, इन्सिजन घ्यायचा आहे. छेदाचे 2 प्रकार आपण या ठिकाणी आपण इंटरप्रिट करू.
छेदन म्हणजे इन्सिजन आणि छेदन म्हणजे पूर्णतः ॲम्पुटेशन, कट करणे, आणि छेदन म्हणजे एक्सिजन आणि इन्सिजन. हे दोन या ठिकाणी आपण अर्थ घेऊन त्यानुसार अभ्यास किंवा अध्ययन करायला हवं. ते सुश्रुतांनी जे वर्णन केलेलं आहे विभ्रतीमध्ये छेद कसा घ्यावा. महत्सु अपि च पाकेषु द्वयंगुल अंतर वा शस्त्रपदमुक्तम. महत्सु अपि म्हणजे मोठा, मोठा म्हणजे भोकस नाही का, मोठा म्हणजे नाही. इन्सिजन जो आहे ॲब्सेस जर मोठा असेल तुमचा तर तुम्ही त्याला छोटूसं प्रिक करा, इतकुसं त्याचं तोंड करा तर त्याच्यातून पस तर निघेल. पण जे आतली कोटरयुक्त कॅव्हिटी म्हटलेलं आहे आयुर्वेदानुसार किंवा मल्टीलॉक्युलर कॅव्हिटी, ॲक्सेस म्हणजे पस कलेक्शन इन द कॅव्हिटी विथ मल्टिपल लॉक्युल्स. लॉक्युल्स म्हणजे कशाचे असतात ते मध्ये मध्ये सेप्टाय तयार होतात. ते जोपर्यंत पूर्ण टोटल ॲब्सेस कॅव्हिटी क्युरेट होत नाही तोपर्यंत ॲब्सेस हील होत नाही. जर तुम्ही छोटासा इन्सिजन घेतला तर पूर्णतः पल्स ड्रेन होत नाही. म्हणून महत्सु अपि म्हणजे मोठा, चांगला लार्ज इन्सिजनची लेंथ जी आहे ती चांगली असली पाहिजे, मोठी असली पाहिजे, प्रॉपर असले पाहिजे. आणि हे मोठ्या विद्रधीच्या बाबतीत म्हटलेलं आहे. विद्रधी म्हणजे जी मोठी तयार होते, म्हणजे कॅव्हिटी त्याची एवढी मोठी असेल. तर ह्याच्यासाठी उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्याला पायाला किंवा हाताला ॲक्सेस झालेला आहे. पायाला म्हणजे काफ मसलच्या तिथं, हाताला म्हणजे अप्पर लिम्बच्या तिथं. त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला ॲक्सेस झालेला आहे तर थोडक्यात आपण उदाहरण घेऊ की पायाला आपल्याला ॲक्सेस झालेला आहे. पायाला आपल्याला ॲक्सेस झालेला आहे त्या ठिकाणी सुश्रुतांनी सांगितलेलं आहे की पायाला जर ॲक्सेस झालेला आहे तर पहिले तर महत्सु अपि म्हटलेला आहे, मोठा इन्सिजन घ्यायचा. नंतर महत्सु अपि च पाकेषु, ज्याच्यामध्ये पाक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण मोठं इन्सिजन घेतलेलं आहे. त्यानंतर द्वयंगुल अंतर वा शस्त्रपद मुक्तम. द्वयंगुल अंतर वा शस्त्रपद मुक्तम. आता तुम्हाला एक पायाचं हे काढून पाय. आपल्याला आता इथे या ठिकाणी ॲब्सेस, दिस इज ॲब्सेस. हा ॲब्सेस झालेला आहे. आता ॲब्सेस झाला विद्रधी झालेला आहे. विद्रधीचं वर्णन मॉडर्न सायन्समध्ये ॲब्सेस म्हणून आलेलं आहे. ते आपण साधारण विद्रधी म्हणजे ॲब्सेस असं कधीही म्हणायचं नाही. चुकून माझ्या तोंडात जरी येत असलं की विद्रधी म्हणजे ॲब्सेस, पण विद्रधीची ट्रीटमेंट करत आहे आपण आणि सुश्रुतोक्त अष्टविध शस्त्र करत आहे. विद्रधीमध्ये छेद घ्यायला सांगितलेलं. तर समजा ह्या ॲब्सेसच्या ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त उन्नत भाग आहे त्या ठिकाणी इन्सिजन घ्यायला सांगितलेलं. आता हा पायाची डायरेक्शन अशी असल्यामुळे ह्या सगळ्यात उन्नत ठिकाणी आपण असा इन्सिजन घेतला यावे. तर महत्सु अपि म्हणजे एवढ्या ॲब्सेससाठी तुम्हाला साधारणतः एवढा इन्सिजन घ्यायला लागला आणि इन्सिजन असा ओपन, हा ओपन इन्सिजन, ह्याच्यातून पस पूर्ण ड्रेन झालेला. पण आता व्यक्तीला ॲब्सेस ड्रेन केल्यानंतर ॲब्सेस जे आपण रेस्ट टू द पार्ट सांगणार आहे, विश्रांतीचा सल्ला देणार आहे. तर रुग्ण घरी जाईल. आपण याला पूर्ण ट्रीटमेंट केलेली आहे, जे काही शोधन रोपण द्रव्य लावलेलं आहे, बँडेज लावलेलं आहे, पट्टबंधन केलेलं आहे. रुग्ण घरी गेल्यानंतर हा इन्सिजन दिलं, याच्यात आपण सगळं केलं. रुग्ण जाऊन झोपेल. झोपला रुग्ण, ग्रॅव्हिटीने काय होईल, जो पस आहे तो खालच्या बाजूला जाईल. उभा राहिला पेशंट तर पायाच्या खालच्या बाजूला येईल.
तर ह्यासाठी मॉडर्न ट्रीटमेंटमध्ये ॲब्सेस ड्रेन केल्यानंतर जर ॲब्सेसची साईज मोठी असेल, ॲब्सेसचा एरिया जास्त पसरलेला असेल, तर काउंटर इन्सिजनची कल्पना सांगितली. काउंटर म्हणजे काय? शब्दाचा अर्थ, काउंटर वर्डचा मिनिंग. टू द काउंटर, एकाच्या जवळ दुसरा. तर मॉडर्न सायन्समध्ये काउंटर इन्सिजनचं वर्णन आलंय की जेव्हा मोठी कॅव्हिटी असते तेव्हा मल्टिपल इन्सिजन्स घ्यायचे काउंटर टू द मेन इन्सिजन. मग अशा वेळेस हे स्वेलिंग वगैरे तर विद्रधीचे ज्याच्यामध्ये हे सगळं शोध वगैरे सगळं राहणारच आहे. तो शोध जिथपर्यंत आहे तर त्याच्या डायरेक्शनमध्ये, ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शनमध्ये आणि आपल्याला वैद्याच्या स्वतःच्या बुद्धीचं चातुर्य वापरून आपल्याला इन्सिजन घ्यायचे आहे, 1 किंवा 2 इन्सिजन. दीज आर द द्वय अंगुल, त्रय अंगुल क्षेत्रामध्ये घेतलेले इन्सिजन आणि ह्या इन्सिजनचा एकमेकांशी संपर्क असावा. म्हणजे रुग्ण झोपला तरी या इन्सिजन मधून ड्रेन होईल, उभा राहिला तरी ह्या इन्सिजन मधून पूर्ण पस ड्रेन होईल. सुश्रुतांनी सुद्धा सांगितलं आहे की जी विद्रधी शिकत असताना येईलच ते की विद्रधीची जी कॅव्हिटी आहे ती कोटर युक्त असते आणि ती कोटर तुटल्या गेली पाहिजे. म्हणून लेखन कर्म करण्यासाठी लेखनयुक्त द्रव्य सांगितलेले आहेत, लेखनीय द्रव्य सांगितलेले आहे. त्याच्या मागचं ॲक्च्युअल लेखन जरी नाही केलं तरी त्याची प्रोसिजर सांगितलेली आहे कशी करायची. तर आणि द्वयंगुले त्रयंगुले म्हणजे काउंटर इन्सिजनचंही वर्णन केलेलं आहे. ही सर्वात मोठं योगदान सुश्रुतांचं शल्यतंत्रामध्ये आहे. हे या ठिकाणी आपल्याला अग्रोपनीय अध्यायामध्ये स्पष्ट होते. समजलं? द्वयंगुले क्षेत्र मत्सू अपी छेदजोड शस्त्रकर्म करायला सांगितलं. याच्यामुळे विद्रधी हील होण्यास मदत होते.